Hello students, today we are going to start the new chapter Altitude and Medians of Triangle. Before that, we have to revise some terms that we already learned in the bridge course. जसं आपण ब्रिज कोर्स मध्ये बघितलं आहे अँगल बायसेक्टर सर्कल ट्रायंगल. तर दिलेला ट्रायंगल असेल तर प्रत्येक अँगलचे आपण अँगल बायसेक्टर काढल्याप्रमाणे अँगलचे इक्वल दोन पार्ट करणारी लाईन याला आपण अँगल बायसेक्टर म्हणतो. आणि ते कसे ड्रा करायचे ते कन्स्ट्रक्शन आपण बघितल्या आणि त्यामध्ये आपण बघितलं होतं की हे जे तिन्ही अँगलचे अँगल बायसेक्टर्स आहेत हे एका पॉइंट मध्ये येऊन मिळतात आणि याला म्हणतात पॉइंट ऑफ कॉन्फरन्स. आणि ह्या पॉइंटला म्हणतो आपण इन सेंटर. का बरं याला इन सेंटर म्हणतात? सपोज आपण याला सेंटर घेऊन आणि ही रेडियस घेऊन सर्कल काढला तर हा सर्कल या ट्रायंगलच्या इंटेरियर मधून तिन्ही साईडला टच करून जातो. हा जो कन्सेप्ट आहे तुम्हाला 9th स्टँडर्ड मध्ये शिकायचं. फक्त इन सेंटरची कल्पना तुम्हाला यावी म्हणून सांगितलंय. तर अशा प्रकारचा जो सर्कल असतो त्याला म्हणतात इन सर्कल. या सर्कलला म्हणू आपण इन सर्कल. आणि इन सर्कलचा सेंटर म्हणजे इन सेंटर. ओके. नंतर परत आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रा केले होते. ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलचा बीसी साइडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे याला इक्वली म्हणजे इक्वल दोन पार्ट करणारी लाईन आणि याला परपेंडिक्युलर असणारी लाईन म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर. आपण हे ड्रा केलं आहे याच्याबद्दल फक्त आपण एक रिवाइज करत आहोत. झालं. नंतर एसीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू आपण. तर हा असा येईल इथून. त्याचप्रमाणे एबीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रा केला तर याच्या अगदी मध्यातून म्हणजे असं येईल आणि हे तिन्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर पुन्हा एका पॉइंट मध्ये येऊन मिळतात आणि त्याला पॉइंट ऑफ कॉन्फरन्स. आणि हा सेंटर घेऊन जर आपण हा जर सेंटर ओ याला नाव दिलं तर या सेंटरला म्हणतात मग सर्कम सेंटर. बिकॉज हा सेंटर आणि हा वर्टेक्स एवढी रेडियस घेऊन आपण सर्कल ड्रा केला तर तो सर्कल असा तिन्ही व्हर्टायसेस मधून जातो ट्रायंगलच्या. आणि म्हणून या सर्कलला म्हणतात सर्कम सर्कल. अँड दिस सेंटर this point of concurrence of perpendicular bisectors is the center of that circumcircle. So this point is called as circumcenter. लक्षात. तर सर्कमसर्कल आणि इन सर्कलच्या कन्स्ट्रक्शन आहे ते आपण 9th स्टँडर्ड मध्ये शिकणार आहोत. फक्त सर्कम सेंटर म्हणजे काय आणि इन सेंटर म्हणजे काय ची कल्पना यावी यासाठी थोडक्यात तुम्हाला सांगितलंय. कारण सब्जेक्टिव्ह मध्ये हे ऑप्शन दिसतील त्याची कल्पना तुम्हाला असावी म्हणून आपण हे एक्सप्लेन केलं इथे. ओके. आता बघा तुम्हाला तुमच्या चॅप्टर मध्ये एक ऍक्टिव्हिटी दिली आहे. चॅप्टरच्या सुरुवातीला ऍक्टिव्हिटी आहे ड्रा लाईन. टेक एनी पॉइंट आउटसाइड दॅट लाईन अँड ड्रा द परपेंडिक्युलर फ्रॉम दॅट पॉइंट टू द लाईन युजिंग सेट स्क्वेअर. तर सेट स्क्वेअर म्हणजे काय? आपल्या कंपास बॉक्स मध्ये तो हा त्याला म्हणतात सेट स्क्वेअर. तर युजिंग दिस सेट स्क्वेअर वी कॅन ड्रा द परपेंडिक्युलर टू दॅट लाईन. ओके. तर बघा कसं कराल. हा सेट स्क्वेअरचा पहिले तुम्हाला परिचय लक्षात घ्या. हा जो सेट स्क्वेअर आहे त्या दोन्ही साईड आहे ह्या दोन्ही साईड ह्या एकमेकीला परपेंडिक्युलर असतात. एक म्हणजे हा जो ट्रायंगल दिसतो आपल्याला हा कोणता ट्रायंगल असेल? राईट अँगल ट्रायंगल. आणि म्हणून याच्या मदतीने आपण राईट अँगल ड्रा करू शकतो किंवा परपेंडिक्युलर ड्रा करू शकतो. आता ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिली आहे तुम्हाला लिहायचं आहे बुक मध्ये लिहिली आहे त्याप्रमाणे ड्रा लाईन टेक एनी पॉइंट आउटसाइड दॅट लाईन अँड ड्रा द परपेंडिक्युलर फ्रॉम दॅट पॉइंट टू द गिव्हन लाईन युजिंग सेट स्क्वेअर. अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी दिली आहे ते लिहायचं वर्ड मध्ये आणि ही ऍक्टिव्हिटी अशी ड्रा करायची. ओके. आता पी मधून आपल्याला पॉइंट पी दिलाय मी. पॉइंट पी मधून लाईन एल ला परपेंडिक्युलर काढायचा. तर कसं करायचं? युजिंग सेट स्क्वेअर. परपेंडिक्युलर आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर जेव्हा काढले तेव्हा कंपासच्या सहाय्याने काढले पण इथे युजिंग सेट स्क्वेअर म्हटलंय. तर आपण बघू करा. आता बघा कसा काढायचा. हा पॉइंट पी आहे तर पी ला बरोबर
लाईन अशी जोडा आणि आडवी बाजू यायची, आडवी साईड सेट स्क्वेअरची ती ह्या लाईनवर ठेवा. ही जी लाईन येईल ती कशी येईल, परपेंडिक्युलर लाईन. दिस इज द परपेंडिक्युलर फ्रॉम पॉइंट P टू लाईन L. आणि परपेंडिक्युलर आहे म्हणून आपण अशी परपेंडिक्युलर हे साइन आहे. आलं लक्षात? So using set square we can draw the perpendicular to the given line from given point. Okay? तर ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे. नाउ व्हॉट इज मीन बाय अल्टिट्यूड. अल्टिट्यूड म्हणजे काय बघा. सपोज ABC is a given triangle and point A, point B, point C are called the vertices of the triangle. Okay? Now perpendicular drawn from the point A to BC. A वरून आपण ह्या साइड BC वर एक परपेंडिक्युलर ड्रा केला तर त्याला म्हणतात अल्टिट्यूड ऑफ द ट्रायंगल. तर अल्टिट्यूडची डेफिनेशन काय करू आपण. द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम वर्टेक्स ऑफ द ट्रायंगल ऑन इट्स अपोजिट साइड. बघा पॉइंट A हा वर्टेक्स आहे तर या वर्टेक्सच्या अपोजिट साइड आहे BC आहे ना. तर पॉइंट A पासून त्या BC वर आपण परपेंडिक्युलर ड्रा केला तर याला म्हणू आपण, हा जो सेगमेंट झाला AB याला म्हणू अल्टिट्यूड. याप्रमाणे म्हणून आपण डेफिनेशन लिहिली आहे. अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम अ वर्टेक्स ऑफ द ट्रायंगल ऑन इट्स अपोजिट साइड. अपोजिट साइड म्हणजे त्याच्या अगदी समोरची साइड. एखाद्या ट्रायंगलच्या वर्टेक्स मधून त्याच्या समोरील बाजूवर जेव्हा आपण परपेंडिक्युलर काढतो त्याला म्हणतात अल्टिट्यूड ऑफ द ट्रायंगल. व्हिडिओ बघताना नोट्स व्यवस्थित त्याप्रमाणे लिहत द्यायच्या. जे काही मी स्टेटमेंट लिहिते ते स्टेटमेंट आणि डायग्राम. ओके. सेकंड ऍक्टिव्हिटी आहे. आपल्याला ही ऍक्टिव्हिटी दिली आहे बघा. टू ड्रा द अल्टिट्यूड्स ऑफ अ ट्रायंगल युजिंग सेट स्क्वेअर. अल्टिट्यूड एक काढला होता मी आपण याच्या अगोदर. आता पुन्हा तिन्ही अल्टिट्यूड काढून बघू. ट्रायंगल काढते मी. ट्रायंगल PQR ड्रा केलं. ओके. आता अल्टिट्यूड काढून आपण याच्यात 3 वर्टेक्स आहे ट्रायंगलला. अल्टिट्यूड सुद्धा 3 येते. पॉइंट P वरून आपल्याला त्याच्या अपोजिट साइड म्हणजे QR वर मला परपेंडिक्युलर ड्रा करायचं आहे. तर काय करायला मी P ला असं बरोबर सेट स्क्वेअर पकडायचा. P ला उभी साइड आणि लाईन QR वर आडवी साइड. अल्टिट्यूड PA म्हणते मी याला. ओके. जसं Q वरून ड्रा करायचं आहे. Q हा वर्टेक्स दिसला तर अपोजिट साइड होईल PR आहे ना. तर हा अल्टिट्यूड ड्रा केला मी. सिमिलरली ड्रा द अल्टिट्यूड फ्रॉम वर्टेक्स R टू PQ. आपण सेट स्क्वेअरच्या सहाय्याने तिन्ही अल्टिट्यूड ड्रा केले. तर बघा तिन्ही अल्टिट्यूड एका पॉइंट मध्ये येऊन मिळतात. याला म्हणतात पॉइंट ऑफ कॉन्क्युरन्स ऑफ दिस अल्टिट्यूड अँड कॉल्ड ॲज आर्थोसेंटर. मला पॉइंट O नाव देऊ आपण. या पॉइंटला म्हणू आर्थोसेंटर. फ्रॉम दिस we can say that the altitudes of the given triangle are congruent and that point of congruence is called as orthocenter. Okay. या अगोदर तुम्हाला इनसेंटर आणि सर्कमसेंटर काय असतं ते सांगितलं. आता हा आर्थोसेंटर. हे लक्षात घ्या. याच्यावर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारतात. आपण याच्यावरून प्रॉपर्टी लिहू. What is the property of this altitude? The altitudes of the triangle are congruent and point of congruent is called as orthocenter. याप्रमाणे आपण प्रॉपर्टी लिहू. In this way, in this video, we have learned what is meant by altitude and property of altitude of triangle. Okay.